कधी कधी आयुष्यात थोडंसं थांबून स्वतःच्या मनाकडे पाहण्याची गरज असते. कारण आपण बाहेरच्या जगात खूप काही मिळवण्यासाठी सतत धावत असतो. पण या धावपळीत स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यायला मात्र आपण विसरतो. आपल्याला काय योग्य आहे ते माहिती असतं, आपली स्वप्न माहिती असतात, आपल्याला काय बदलायचंय हेही माहिती असतं. पण तरीही अनेक वेळा आपण स्वतःलाच थांबवतो. कधी आळसामुळे, कधी भीतीमुळे, कधी मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे आणि कधी अजून थोड्या वेळाने करू या आपल्या सवयीमुळे. म्हणूनच थोडा वेळ स्वतःच्या मनासाठी काढूया. आपल्या स्वतःच्या मनाशी संवाद साधूया. मनाशी संवाद, जिथे आपण मनाचे श्लोक फक्त ऐकणार नाही, तर त्यामागचा विचार आपल्या आयुष्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऐकूया. नमस्कार, मी कणाद अनिरुद्ध देशपांडे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडला गेला. सुमारे 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातील एका संतांनी हा ग्रंथ लिहून ठेवलाय. तो म्हणजे मनाचे श्लोक, आणि जो लिहिलाय संत रामदास स्वामींनी. आपल्या महाराष्ट्रात एखादाही माणूस सापडणं अवघड आहे ज्याला मनाचे श्लोक माहिती नसते. अनेकांना ते माहिती आहेत, अनेक जण मनाचे श्लोक रोज म्हणतात, अनेकांना ते आजही पाठ आहेत, अनेक जण मनाच्या श्लोकांचं पठण करतात. पण आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा, मनाचे श्लोक आपण फक्त म्हणतो का, की समर्थांनी त्यातून जो विचार सांगितलाय तो विचार समजून घेऊन तो विचार आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो? मला असं मनापासून वाटतं की मनाचे श्लोक ही गोष्ट फक्त पाठ करण्याची किंवा मनाचे श्लोक हा विषय फक्त एका पाठांतर स्पर्धेपुरताच मर्यादित नाहीये, तर समर्थांनी आपल्याला मनाच्या श्लोकांतून आपल्या मनाला समजवण्याचा, आपल्या मनाला योग्य ते नियंत्रण देण्याचा, आपल्या मनाला योग्य ती दिशा देण्याचा खूप सुंदर प्रवास मनाच्या श्लोकांतून आपल्याला त्यांनी सांगितलाय. समर्थ रामदास स्वामींनी थेट आपल्या मनाशी संवाद साधला, कारण त्यांना माहिती होतं की माणूस हा बाह्य संकटांवर नक्की मात करू शकतो, पण आपल्या मनाला समजवणं हीच त्याच्यासाठी खरी परीक्षा आहे. आपल्यातील प्रत्येकाला हा अनुभव एकदा ना एकदा नक्की आला असेल. बघा बरं, एकदा आठवून विचार करा. आपण नेहमी स्वतःला काही ना काही बदलायचा प्रयत्न करत असतो. आपण नेहमी स्वतःला काहीतरी वचनं देत असतो. लहान मुलं असतील तर लहान मुलं आई बाबांना वचनं देतात, आई मी उद्यापासून नक्की अभ्यास करेल. आपण सगळेच एकमेकांना वचन देत असतो, उद्यापासून मी अभ्यास करेल, उद्यापासून मी व्यायाम करेल, उद्यापासून मी मला स्वतःला चांगल्या सवयी लावेल, उद्यापासून मी मोबाईल कमी वापरेल, उद्यापासून मी वेळ वाया घालवणार नाही. पण हा आपला उद्याचा दिवस कधी उजाडतच नाही. आजचा दिवस निघून जातो, उद्याचा दिवस येतो, पुन्हा आपण तेच म्हणतो उद्यापासून नक्की. अहो, असं करत करत दिवस निघून जातात, आठवडे निघून जातात, महिने निघून जातात, आणि कधी कधी वर्ष सुद्धा निघून जातात, आपल्याला कळत देखील नाही. तेव्हा आपण मागे वळून स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, मला जे काही करायचं होतं ते मला का बरं करता आलं नाही? तेव्हा याचं उत्तर बऱ्याचदा बाहेर नसतं, ते आपल्या स्वतःच्या मनात असतं. आपलं जे मन आहे ना, ते आपल्याला बऱ्याचदा पुढे घेऊन जातं, पण बऱ्याच वेळेला हेच मन आपल्याला मागे सुद्धा खेचू शकतं. मन आपल्याला मोठी मोठी स्वप्न दाखवतं, पण कधी कधी भीती दाखवून एका जागी थांबवतं सुद्धा. म्हणूनच मनाला योग्य दिशा देणं हे खूप महत्वाचं आहे. अहो, हेच तर आपल्याला समर्थांनी मनाच्या श्लोकांतून सांगितलंय. मनाचे श्लोक म्हणजे फक्त भक्ती करा, फक्त राम जप करा एवढंच नाही. अहो, तर मनाच्या श्लोकांतून आपल्याला जीवन जगण्याचा खूप सुंदर मार्ग सापडतो. मनाचे श्लोक आपल्याला आळस दूर करायला शिकवतात. आळस म्हणजे फक्त आराम करा एवढंच नाहीये, तर एखादी गोष्ट आपल्याला माहित असेल आणि ती माहित असून सुद्धा ती गोष्ट करण्यासाठी पुढे न येणं किंवा त्या गोष्टीमध्ये सतत टाळाटाळ करणं. अहो, आपण एक दुसऱ्यावर सतत रागराग करत असतो. लहान मुलं, तरुण मुलं
आपल्या आईवर, आपल्या बाबांवर, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांवर, मोठ्या व्यक्तींवर सतत राग करत असतात. समर्थ आपल्याला याच रागावर नियंत्रण ठेवायला मनाच्याच लोकांतून शिकवतात, कारण हाच राग बऱ्याचदा मोठ्या गोष्टींचं नुकसान करतो. समर्थ आपल्याला अहंकारापासून दूर राहायला सांगतात, कारण हा अहंकार आपल्या जवळच्या व्यक्तींना दूर करतो. समर्थ आपल्याला मत्सर टाळायला सांगतात, कारण एखाद्याच्या सुखामध्ये किंवा एखाद्याच्या यशामध्ये दुःखी होण्यापेक्षा स्वतःला बदलणं हे जास्त महत्वाचं आहे. समर्थ आपल्याला चांगल्या संगतीचं महत्व सांगतात, कारण आपण ज्या व्यक्तींसोबत राहतो, जे काही पाहतो, जे विचार ऐकतो, त्याचा आपल्या मनावर नक्की परिणाम होत असतो. आजच्या काळात आणखी एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे निराशा. कधी अपयशामुळे, कधी अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत म्हणून, तर कधी दुसऱ्यांना यशस्वी होताना पाहून आपण स्वतःबद्दलच नकारात्मक विचार करायला. आपण कधी आपण कुठेतरी मागे पडतोय असा विचार करायला. पण मनाचे श्लोक आपल्याला निराश होऊन थांबायला शिकवत नाही, तर आपल्या मनाला पुन्हा एकदा उभं राहायला शिकवतात. कारण आपल्या आयुष्यात संकट, अपयश येणारच आहेत, पण त्या संकटांवर मात करून त्या परिस्थितीत आपल्या मनाला खचू न देता पुन्हा उभारण्याची ताकद निर्माण करणं हे जास्त महत्वाचं आहे, आणि हे आपल्याला मनाचे श्लोक शिकवतात. म्हणूनच हे विचार आजही आवश्यक वाटतात. आपल्याकडे आज माहितीची कमतरता नाही आहे. आपल्याला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे माहिती आहे, पण तरी सुद्धा आपलं मन शांत ठेवणं खूप कठीण होत आहे. या सोशल मीडियाच्या काळात आपण सतत एकमेकांची तुलना करत असतो. सतत काहीतरी मिळवण्यासाठी आपण धावत असतो, पण या धावपळीत आपण आपल्या मनाकडे मात्र लक्ष द्यावे. आणि म्हणूनच मनाचे श्लोक आजही जोडले जातात, कारण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, जग बदललं, पण आपलं मन आजही तसंच आहे. मला मनाच्या श्लोकांमधील एक गोष्ट सगळ्यात जास्त भावते. समर्थ कधीच आपल्या मनाला दोष देत नाहीत, ते आपल्या मनाला समजवतात. कारण मन हे चुकू शकतं, भरकटू शकतं, पण त्याला पुन्हा योग्य मार्गावर नक्की आणता येतं. म्हणून मी तुम्हाला लगेच काय म्हणणार नाही की 205 मनाचे श्लोक वाचून काढा, पण रोज फक्त एक तरी मनाचे श्लोक नक्की वाचा, ही माझी मनापासून विनंती आहे. फक्त वाचू नका, समर्थांचे त्यातून विचार जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण हा एक श्लोक तुमच्या विचारांमध्ये नक्की बदल घडवेल, तुम्हाला कठीण प्रसंगी मार्गदर्शन करेल. आपल्या मनाचा प्रवास हा आयुष्यभर चालू असतो. मनाचे श्लोक हे लगेच काही एका दिवसात समजत नाहीत, ते हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये उतरतात. हा होता मनाशी संवाद या माझ्या एका विशेष भागाचा पहिलाच प्रयत्न. हा मनाशी संवाद याचे पुढील भाग तुम्हाला ऐकायला आवडतील का? मला नक्की व्हिडिओमध्ये खाली कमेंट्स मध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच पुढे वेगवेगळ्या विषयांसह आपण याच युट्यूब चॅनलवर भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार, जय श्रीराम, रामकृष्ण हरी.